नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर मित्रांनो, पोलीस भरतीची एक्झाम जी होणार आहे, काही सरळ सेवा भरतीच्या एक्झाम झालेल्या आहेत, काही होणार आहेत. तर त्याच्याकरता फार महत्त्वाचा असा चॅप्टर म्हणजे विषय म्हणजे गणित असतो. आणि त्या गणितावरती कोणते क्वेश्चन सर्वात जास्त विचारले जाऊ शकतात आणि कोणते बेसिक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, याच्यावरती आपण हा साधा आणि सरळ व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर टक्केवारी म्हणजे काय ना, टक्केवारी नेमकी कशी काढली जाते, त्याच्या सोपी पद्धती काय असणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. टक्केवारी हे मूल्य आहे जे एका संख्येचे दुसऱ्या संख्येचे प्रमाण दर्शवते. टक्केवारी म्हणजे टक्के म्हणजे किती, तर एकाला 100वा भाग. ठीक आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. तर दिलेल्या संख्येच्या 1% आणि 10% काढून टाकले तर त्या संख्येची आपल्याला टक्केवारी सहज प्राप्त करून घेता येते. मित्रांनो, उदाहरणार्थ 400चे 10% जर आपल्याला काढायचे झाले तर ते 40% निघतात. तर ते 10% काढताना एक शून्य कमी करून घ्यावे. ठीक आहे. तर जसं आपण उदाहरण बघितलं मित्रांनो, हे 400 तुम्हाला दिलेले आहे. आता याचे तुम्हाला जर 10% काढायचे तर आपण इथे फॉर्म्युला लावू, 400 गुणिले 10 भागिले 100. तसं न करता मित्रांनो काय करायचं, तर याच्यामधून एक जे शून्य आहे ते डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचं, 10% कॅन्सल करून टाकायचं. कारण की तुम्हाला 400चे 10% विचारले, तर 10% करता आपल्याला एक शून्य कॅन्सल केल्यानंतर त्याची टक्केवारी सहज मिळते मित्रांनो. याच्यानंतर जर आपण विचार केला मित्रांनो की आपल्याला 50चे 10% काढायचे आहे किंवा 500चे 10% काढायचे आहे, तर 500चे 10% जर तुम्हाला काढायचे असेल तर ते सूत्र लावत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 10% काढायचे म्हणजे एक शून्य वजा करून घ्यायचे. तर 500चे 10% त्या हिशोबाने 50 रुपये होतात किंवा 50 होतात. ठीक. याच्यामध्ये तुम्हाला समजा 800चे 10% काढायचे आहे, तर 800चे 10% काढताना काय करायचं, तर एक शून्य कमी करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला 800चे 10% 80 मिळेल. ठीक आहे. आता काही संख्या अशा असेल मित्रांनो त्याच्यामध्ये शेवट शून्य नसणार. जसं आपण पुढचं उदाहरण बघूया. इथं पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळून येते की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 225चे 10% तुम्हाला इथे काढायचे आहे, परंतु याच्यामध्ये एका स्थानी शून्य नाही आहे. तर मग एका स्थानी शून्य नसेल तर काय करायचं, तर त्याला दशांश चिन्ह द्यायचं. ठीक आहे. जसे आता याच्यात उदाहरणात तुम्ही बघू शकता, इथे 225चे 10% त्यांनी काढलेले आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की इथे 10% काढताना त्यांनी शून्य नसल्यामुळे दशांशस्थानी एक शून्य दिलेलं आहे. जसे 225चे 10% काढताना त्याच्यामध्ये शून्य नाही तर काय करावे, या पहिल्या एकक स्थानाच्या संख्येचे सगळे शून्य द्यावे म्हणजे त्याचे 10% किती झाले, 22.5. म्हणजे यात तुम्हाला कसली सूत्र वापरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ठीक आहे. नंतर याच्यानंतर तुम्ही जर बघूया, आता 225ची संख्या झाली. आता आपण याच्यामध्ये 125 किंवा किती संख्या तुम्ही म्हणाल तेवढी, तर समजा 314चे 10% मला इथे काढायचे आहे. तर 314चे 10% मला काढायचे तर मी ते फॉर्म्युला लावत बसणार नाही, त्याच्यामुळे माझा वेळ वाया जाईल. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपण याच्यामध्ये शेवट शून्य नसल्यामुळे 10% काढताना याचा जर 31.4 निघेल म्हणजे 4च्या एकक स्थानाच्या संख्येच्या अगोदर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं मित्रांनो क्लिअर. याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला काढायचे आहे 400चे 30%. तर 400चे 30% म्हणजे 4 तिरी 12. ठीक आहे. 4 तिरी 12 म्हणजे 120. ठीक आहे. 30% तुम्हाला काढायचे असल्यामुळे तुम्हाला काय करावे लागेल मित्रांनो, आता ही संख्या जी आहे 4 आणि 400 आणि 30, तिथे 400 गुणिले 30 जर आपण केले तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे 2 शून्य जे आहे ते मायनस करून घ्यायचे म्हणजे 4 तिरी 12 बरोबर 120 तुम्हाला मिळेल. ठीक आहे. याच्यामध्ये जर परत तुम्हाला समजा 300चे 30% काढायचे असेल, समजा 300चे 30% तुम्हाला काढायचे असेल तर काय करायचं, 300 गुणिले 30. ठीक आहे. याच्यामध्ये 2 शून्य जर वजा केले तर 3 तिरी 9 म्हणजे 90. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे इझिली काढू शकता मित्रांनो. याच्यानंतर आहे मित्रांनो कन्वर्ट पर्सेंटेज इंटू डेसिमल. 20% बराबर 20 भागिले 100 तर 0.5. ठीक आहे. हे डेसिमलचे जे फॉर्म्युला आहे तुम्ही वापरू शकता इथे. तर मी जे इजी आहे ते तुम्हाला सांगणार आहे की इजी जे सोप्या भाषेत कशा प्रकारे काढले जाऊ शकते. ठीक आहे. बरंच काही फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर टक्केवारीवरील प्रश्न, जर एखाद्या संख्येच्या 40% पैकी 16.8% असेल तर संख्या शोधा.
ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित काही दिसणार आहे. आता त्याच्यात बघू शकता तुम्हाला टक्केवारी म्हणजे काय. गणितात टक्केवारी हे मूल्य किंवा गुणोत्तर आहे जे 100च्या अपूर्णांक दर्शवते. टक्के म्हणजे प्रति 100 त्यात कोणतेही एकक नसतात. टक्केवारीचे चिन्ह काय आहे तुम्हाला माहीत आहे. टक्केवारीचे सूत्र काय आहे मित्रांनो, तर मूळ संख्या भागिले दुसरी संख्या गुणिले 100. ठीक आहे. तर 150 पैकी 45 टक्केवारी किती आहे, तर 45 भागिले 150 गुणिले 100 म्हणजे 30%. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे नफ्या आणि तोट्याचे फॉर्म्युले याच्यामध्ये सांगणार आहे.